समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे। एकरी 1 कोटी रुपयांच्या मोबदल्याच्या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेते याकडे बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। घोषणा द्यावा लागणार सगळे चॅनल वाले आले बरं महामार्गावर अन्याय करणाऱ्या सरकारचा शेतकरी चुकीचा आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। नांदेड जालना समृद्धी महामार्गाकरिता नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत। मात्र जमिनी संपादित करूनही नियमानुसार योग्य मोबदला मिळाला नसल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे। याच मागणीकरिता नांदेड जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलेत। शेत जमिनीचा योग्य मोबदला मिळावा आणि नियमानुसार 1 कोटी रुपये भरपाई देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे। योग्य मोबदला मिळेपर्यंत समृद्धी महामार्गाला विरोध सुरूच ठेवण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। दरम्यान प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा अशी मागणीही करण्यात आली आहे। नांदेड जालना समृद्धी महामार्गाच्या नांदेड तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी आजचे हे धरणे आंदोलन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवलेले आहे। सर्व शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सरकारने काय केलेलं आहे की सरकारने या समृद्धी महामार्गाचा शेतकऱ्यांचं संपादन करताना न्यायालयाचे किंवा भूसंपादन कायद्याचे नियम व कायदा बाजूला ठेवून स्वतःच सरकारनं महाराष्ट्र सरकारनं सर्क्युलर काढून कमीत कमी पैसे कसे देता येतील यासाठी एक षडयंत्र रचलं। त्यामध्ये नांदेड तालुक्यातील जे गावं आहेत त्या गावातील जी शेती आहे ती एरिकेटेड एरिया आहे। नांदेड शहरापासून 4-5 किलोमीटर 8 किलोमीटरच्या आतमधली गावं आहेत। म्हणजे रेडी रेकनरचा दर एवढा मोठा आहे, पण रेडी रेकनरचा दरसुद्धा वगळून अत्यंत तोकडा आणि कमी दर या शेतकऱ्यांना देऊन हा समृद्धी महामार्ग त्यांनी बळजबरीने करण्याचा प्रयत्न करत आहेत। तर काही शेतकऱ्यांनी या समृद्धी महामार्गाच्या या बळजबरीला सरकारच्या बळजबरीला विरोध केला आहे। या शेतकऱ्यांचा या विकासाला विरोध नाही, पण जो शेतकऱ्यांचा मूलभूत अधिकार जी शेती आहे ती जर अशी अत्यंत तोकड्या दरामध्ये जर सरकार घेणार असेल तर त्यासाठी सुद्धा सरकारनेच केंद्र सरकारने केलेला जो 2013चा कायदा आहे भूमी संपादनाचा त्या कायद्याचं यामध्ये उल्लंघन होत आहे। उच्च न्यायालयाने पुण्याच्या रिंग रोड संदर्भामध्ये एक निर्णय दिलेला आहे। त्यानुसार सुद्धा हे राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं सुद्धा उल्लंघन करत आहे। म्हणून आज शेतकऱ्यांनी आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत की शेतीला 2000 या दरम्यान या समृद्धी महामार्गाच्या दरम्यान जे काही या शेतकऱ्यांची खरेदी विक्री झालेली आहेत ते निर्णय यामध्ये मान्य करावेत। शेतकऱ्यांना कमीत कमी 1 करोड रुपये एकरी मोबदला द्यावा अशा विविध मागण्यासाठी आजचं हे शेतकऱ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवलेलं आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सर्वांनी या शेतकऱ्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत उच्च मोबदला मिळेपर्यंत हे आंदोलन आम्ही या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून कायम ठेवू। नांदेड जालना समृद्धी महामार्गाच्या विरोधात नांदेड जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे। महामार्गासाठी जमिनी घेतल्यानंतर नियमानुसार योग्य मोबदला मिळाला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। एकरी 1 कोटी रुपये मोबदला देण्यात यावा अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे।